नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारने देशामधील प्रत्येक राज्य सरकारकडून पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांच्या याद्या काल मागवल्या आहेत आणि या याद्यांचे आज सर्वेक्षण करून पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पीएम किसान योजनेच्या आगामी हप्त्याचे वितरण करण्यासाठी योग्य तो कार्यक्रम घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे। आणि याबद्दलची अधिकृत अशी अपडेट केंद्र सरकारने त्यांच्या वेबसाईटवर जाहीर देखील केली आहे। तर मग अगदी छोटीशी अशी अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ देखील खूपच छोटा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की पीएम किसान सन्मान निधी योजना अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आली आहे। अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत ही देण्यामध्ये येत असते। आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे 15 हप्ते दिले गेले आहेत आणि ही योजना सन 2019 पासून राबवण्यास सुरुवात झाली आहे। तसेच 2 हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता 2000 रुपये म्हणजे वार्षिक 6000 रुपये अर्थसहाय्य योजनेअंतर्गत देण्यामध्ये येते। या योजनेचा 16 हप्ता देण्यासाठी केंद्र सरकारकडून नियोजन देखील करण्यामध्ये आले आहे। पीएम किसान योजनेच्या 16 हप्त्यासाठी राज्यातील 87.38 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत आणि तशी यादी सुद्धा केंद्र सरकारकडे पाठवण्यामध्ये आली आहे। तसेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16 हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करण्यासाठीचे शासनाकडून नियोजन करण्यामध्ये आले आहे। राज्य सरकारने रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर निधीसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर केली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यातच 16 हप्त्याचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे। तसेच या योजनेअंतर्गत 3 लाखांच्या वर शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे। अद्याप 3 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नाही आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 16 हप्ता मिळेल का नाही हे देखील सांगण्यामध्ये येत नाही। कृषी विभागाने ई-केवायसी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे, परंतु ई-केवायसी न झाल्यामुळे हे शेतकरी या योजनेच्या 16 हप्त्याच्या लाभापासून देखील वंचित राहणार आहेत। दरम्यान पीएम किसान योजनेचा 16 हप्ता वितरित करण्यासाठी राज्यामध्ये 31 जानेवारी 2024 पर्यंत 87.38 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यामध्ये आली असून ती यादी केंद्र शासनाकडे पाठवण्यामध्ये आली आहे आणि या योजनेचा 16 हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित देखील करण्यामध्ये येणार आहे। तर मग अशा प्रकारचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या शेती संबंधित दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन एक वेळेस अवश्य आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।